जय शेतकरी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा व खालील बेलची बटन दाबून महत्त्वपूर्ण नोट्स सगळ्यात आधी मिळवा. सुरुवात करूया. AGR 208 फळांची काढणी, हाताळणी आणि विक्री व्यवस्था. आहारशास्त्रज्ञांनी समतोल आहारात एका व्यक्तीसाठी दररोज किती ग्राम फळे खाण्याची शिफारस केली आहे? 85 ग्राम. जगातील एकूण फळांच्या उत्पादनापैकी किती टक्के फलोत्पादन भारतात होते? 10%. महाराष्ट्र शासनाने रोजगार हमी योजनेशी निगडीत कोणती योजना सुरू केली आहे? फळबाग लागवड. जागतिक फलोत्पादनाच्या क्षेत्रात भारताचा कितवा क्रमांक आहे? 3रा. फळबागा लागवड योजनेमध्ये किती फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे? 19. खालीलपैकी कोणत्या राज्याला फ्रूट बास्केट ऑफ इंडिया असे म्हणतात? महाराष्ट्र. आपल्या देशातील लोकांच्या दररोजच्या आहारात फळांचे सरासरी प्रमाण किती ग्रॅम आहे? 46 ग्रॅम. फळबागा लागवड योजनेमधील प्रमुख फळपीक कोणते आहे? आंबा. फळबागा लागवड योजनेमध्ये किती मसाला पिकांचा समावेश करण्यात आला आहे? 4. आपल्या देशात काढणीनंतर किती टक्के फळांची नासाडी होते? 20 ते 30%. फळांमधील किती टक्के पाणी बाष्पीभवनामुळे उडून गेल्यामुळे फळे सुकायला लागतात? 5 ते 10%. फळांची काढणीनंतरची गुणवत्ता आणि त्यांचे आयुष्य कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? फळांची परिपक्वता. फळांची काढणी कोणत्या वेळी करावी? सकाळी. आपल्या देशातील फळ प्रक्रिया उद्योगाची कार्यक्षमता किती टक्के आहे? 45%. फळांच्या परदेशी बाजारपेठेत भारताचा हिस्सा किती टक्के आहे? 0.5%. चिकूच्या काढणीसाठी कोणत्या झेल्याचा वापर करावा? अतुल. आपल्या देशात फळांच्या उत्पादनाच्या किती टक्के फळांवर प्रक्रिया केली जाते? 2%. देशातील निरनिराळ्या बाजारपेठांतील फळांची आवक आणि बाजारभाव यांची माहिती कोणाकडून प्रसारित करण्यात येते? NHB. फळे आकाराने पूर्णपणे वाढून फळांच्या पिकण्याची प्रक्रिया सुरू होते त्याला काय म्हणतात? परिपक्वता. निर्यातीसाठी पाठविताना द्राक्ष घडाचे वजन किती ग्राम असते? 300 ते 700 ग्राम. काढणीनंतर प्रथमतः फळाबाबत कोणते काम करणे आवश्यक आहे? प्रतवारी. प्रथम दर्जाची मोठ्या आकाराची फळे कोणत्या बाजारपेठांसाठी पाठवावीत? परदेशी. द्राक्षाच्या ग्रेप गार्डपासून कोणता संरक्षक वायू मुक्त होतो? सल्फर डायऑक्साईड. फळांसाठी वापरावयाच्या मेणाच्या द्रावणाचे प्रमाण सर्वसाधारणपणे किती टक्के असते? 6 ते 12%. कोणत्या किरणांचा वापर करून साठवणीमध्ये फळांचे आयुष्य वाढविता येते? गॅमा किरण. पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी फळांचे पॅकिंग करताना कोणते साहित्य वापरावे? कोरुगेटेड पेट्या. परिपक्वतेनंतर फळांमध्ये काही जैवरासायनिक बदल होऊन ती खाण्यायोग्य होऊ लागतात. या अवस्थेला काय म्हणतात? फळांचे पिकणे. कोरुगेटेड पेट्या फळांच्या पॅकिंगसाठी कोणत्या कारणासाठी वापराव्यात? कमी वजन व खेळती हवा. फळांचे आयुष्य वाढवून ग्राहकाला फळांचा दीर्घकाळ पुरवठा करणे हा कशाचा उद्देश आहे? साठवणीचा. शीतगृहामध्ये द्राक्षाची साठवण किती अंश सेल्सिअस तापमानात करतात? 0 ते 2. शीतकक्षातील आर्द्रता वर्षभर किती टक्क्यांपेक्षा जास्त असते? 90%. ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड वायू मर्यादित ठेवून कोणत्या प्रकारच्या वातावरणातील फळांची साठवण करता येते? नियंत्रित. कोणत्या प्रकारच्या साठवण व्यवस्थेमध्ये हवेचा दाब कमी करणे आवश्यक असते? हलक्या. आंब्यावरील कोणत्या किडीचे नियंत्रण फळांवर गॅमा किरणांचा मारा करून करता येते? फळमाशी. खालीलपैकी कोणत्या फळांची वाहतूक व्यवस्था आपल्या देशामध्ये अधिक कार्यक्षम आहे? रस्ता. खालीलपैकी कोणता अत्यंत महागडी आहे? हवाई मार्ग. आपल्या देशातील फळांची विक्री व्यवस्था कोणाच्या हातात आहे? दलाल. शीतगृहामध्ये आंब्याची साठवण किती अंश सेल्सिअस तापमानाला करावी? 12. फळांच्या गरयुक्त रसापासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थाला काय म्हणतात? जॅम. खालीलपैकी कोणत्या फळाच्या गरापासून उत्तम जेली तयार करता येते? कवठ. रबडीप्रमाणे आठवलेल्या फळांच्या साखर मिश्रित रसाला काय म्हणतात? जॅम. स्वच्छ गाळलेला रस कोणत्या प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात? जेली. फळे पिकविताना जास्तीत जास्त किती टक्के साखरेचा पाक वापरतात? 60 ते 65%. कोणत्या किडीच्या प्रादुर्भावामुळे भारतीय आंब्याला अमेरिकी आणि जपानमध्ये मागणी नाही? फळमाशी.
आपल्या देशातून खालीलपैकी सर्वात जास्त निर्यात होणारे ताजे फळ कोणते आहे? आंबा. खालीलपैकी कोणते फळ मोठ्या प्रमाणात सुकवून टिकवितात? द्राक्ष. खालीलपैकी कोणत्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी आंबा फळ गरम पाण्यात बुडवितात? करपा आणि देठखूज. आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या कोणत्या जातीच्या आंबा फळाची निर्यात अधिक होते? हापूस. आंबा आणि केळी कृत्रिमरित्या पिकविताना कोणत्या रसायनाचा वापर करावा? इथ्रेल. आंब्यावरील फळमाशीच्या नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे? व्हेपर हीट. खालीलपैकी कोणत्या महिन्यात केलेल्या केळीच्या लागवडीला कांदे बाग असे म्हणतात? ऑक्टोबर. दूरवरच्या बाजारपेठेत पाठविताना केळीचे घड कोणत्या परिपक्वतेच्या अवस्थेत काढावेत? 75%. खालीलपैकी कोणत्या रसायनाच्या वापरामुळे केळीचे आयुष्य वाढते? प्युराफिल. फळांवर मेणाचे संस्करण करण्याच्या क्रियेस काय म्हणतात? वॅक्सिंग. प्युराफिलमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर केला जातो? पोटॅशियम परमॅंगनेट. थंड पाण्यामध्ये फळे बुडवून फळांमधील उष्णता काढून टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात? हायड्रोकूलिंग. परिपक्व अवस्थेत आंबा फळांची विशिष्ट घनता किती असते? 1.01 ते 1.02. शीतगृहात संत्री साठवताना किती अंश सेल्सिअस तापमानाची शिफारस केलेली आहे? 4 ते 5. लिंबूवर्गीय फळांचे डिग्रीनिंग करण्यासाठी कोणत्या रसायनाचा फवारा फळांवर वापरला जातो? इथेनॉल. स्लो रिलीज ग्रेप गार्डमुळे जास्तीत जास्त किती महिन्यांपर्यंत द्राक्ष घडांचे बुरशीपासून संरक्षण होते? 2 ते 3 महिने. स्लो रिलीज ग्रेप गार्डचा वापर द्राक्षे कोणत्या बाजारपेठेमध्ये पाठविताना करतात? परदेशी. काढणीनंतर किती अंश सेल्सिअस तापमानाला द्राक्षाचे पूर्वशीतीकरण करतात? 0 ते 2. क्विक रिलीज ग्रेप गार्ड किती आठवड्यापर्यंत द्राक्ष घडांचे बुरशीपासून संरक्षण करतो? 1 आठवडा. निर्यातीसाठी द्राक्षे पाठविताना वातानुकूलित वाहतुकीच्या साधनांमध्ये किती अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक आहे? 1 अंश. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्यासाठी निवळा वयाच्या द्राक्षमण्यांतील साखरेचे प्रमाण किती टक्के असणे आवश्यक आहे? 20 ते 22%. जगामध्ये तयार होणाऱ्या द्राक्षापैकी 90% द्राक्ष उत्पादन कोणत्या कारणासाठी वापरले जाते? मद्य निर्मितीसाठी. खालीलपैकी कोणत्या जातीपासून बेदाणा तयार केला जात नाही? अनाबे शाही. निर्यातीसाठी पाठविताना द्राक्षमण्यांचा व्यास किती मिलीमीटर असावा लागतो? 18 ते 20. द्राक्षाच्या मण्यातील साखरेचे प्रमाण 22%पेक्षा जास्त असेल तर बेदाणा कसा तयार होतो? बेदाणा वजनाने जास्त भरतो. चिकूची पिकलेली फळे शीतगृहात किती अंश सेल्सिअस तापमानास ठेवतात? 0 ते 2.2 अंश सेल्सिअस. चिकूची फळे कोणत्या द्रावणात बुडविली असता त्यांचे आयुष्य वाढते? मेणाच्या. रस काढण्यासाठी चिकूच्या लगद्यामध्ये किती टक्के पेक्टिनेज टाकावे लागते? 0.2%. चिकूची फळे इथ्रिलच्या किती ppm द्रावणामध्ये बुडविली असता 2 दिवसात पिकतात? 5000 ppm. पपईच्या फळांना परिपक्वता येत असताना फळाचा रंग बदलत जातो, याला काय म्हणतात? कवळी पडणे. पेरूच्या कोणत्या बहारातील फळांना फळमाशीचा उपद्रव होत नाही? आंबे बहार. पपईची फळे अधिक काळ हिरवी राहून टिकावीत म्हणून कोणत्या किरणांचा वापर करावा? गॅमा किरण. पेरूच्या मृग बहाराची फळे कोणत्या महिन्यात काढणीसाठी तयार होतात? जानेवारी. पपईची फळे फळधारणेपासून किती महिन्यांनी काढणीसाठी तयार होतात? 4 ते 5 महिने. पेपेन हे एन्झाईम कोणत्या फळापासून मिळते? पपईपासून. कोणत्या फळाचा गर श्रीखंडामध्ये वापरण्यास योग्य आहे? सीताफळ. कोणत्या फळाचा उपयोग युनानी व आयुर्वेद औषधी वनस्पतीमध्ये केला जातो? आवळा. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये सर्वात जास्त जीवनसत्व क आढळते? आवळा. खालीलपैकी कोणत्या प्रतीच्या डाळिंबाचे फळ 750 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे असते? सुपर साईज.
खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने डाळिंबाचे दाणे सोलण्याचे मशीन विकसित केले आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. अनारदाना तयार करण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यामध्ये आम्लता किती टक्के असायला हवी? 5%. बोराचा सुकामेवा तयार करताना फळांना सल्फरिंग करण्यासाठी गंधकाचे प्रमाण प्रति किलो किती असावे? 3 ते 4 ग्राम. उन्हाळ्यात येणाऱ्या अंजिराच्या बहाराला काय म्हणतात? मिठा बहार. अंजिराच्या कोणत्या बहाराची फळे चवीला बेचव असतात? खट्टा बहार. डाळिंबाच्या रसापासून नेक्टर तयार करण्यासाठी साखरेचे आणावे लागते? 20 ते 30%. बोराच्या पॅकिंगसाठी कोणत्या साहित्याचा वापर फायदेशीर ठरतो? नेटलॉन पिशव्या. स्ट्रॉबेरीच्या झाडाला फुले आल्यापासून किती दिवसांनी फळे काढणीस तयार होतात? 45 ते 50 दिवस. स्ट्रॉबेरीच्या फळांची प्रतवारी सर्वसाधारणपणे कशाच्या आधारावर केली जाते? फळांचे वजन. स्ट्रॉबेरी फळांचे पूर्वशीतीकरण किती अंश सेल्सिअस तापमानाला करावे? 0 अंश सेल्सिअस. खालीलपैकी स्ट्रॉबेरीच्या कोणत्या जातीला युरोपमध्ये खास मागणी आहे? चॅन्डलर. स्ट्रॉबेरीच्या एक्स्ट्रा क्लास या प्रतीमध्ये फळांचा व्यास किती मिलीमीटर असावा लागतो? 25 मिलीमीटर. स्ट्रॉबेरीच्या फळापासून रस काढताना वापरावयाच्या पेक्टिनचे प्रमाण किती असावे? 0.2%. लिचीची फळे कोणत्या महिन्यात पक्व होतात? मे, जून. सेल्सिअस तापमानाला लिचीच्या फळांचे पूर्वशीतीकरण करावे? 2.3. दूरवरच्या बाजारपेठेत पाठविताना अननसाची किती टक्के परिपक्व फळे काढतात? 75%. अननसची फळे परिपक्व झाल्यास फळांवरील डोळे कोणत्या रंगाचे दिसतात? गर्द नारंगी. अननसाची फळे लवकर पिकू नयेत यासाठी ती जिब्रेलिक ॲसिडच्या किती ppm द्रावणात बुडवावीत? 100 ppm. खालीलपैकी कोणते फळे एक न काढता घोसाने काढावीत? लिची. पाश्चात्य राष्ट्रांमध्ये त्यांच्या फलोत्पादनाच्या एकूण किती टक्के मालावर प्रक्रिया होते? 70 ते 80%. कोणत्या अवस्थेत फळांवर सूक्ष्मजीवांचा जास्त प्रादुर्भाव होत असतो? तोडल्यानंतर. फळांवरील बुरशीच्या बीजाणूंचा किती अंश सेल्सिअस तापमानाला नाश होतो? 100 अंश सेल्सिअस तापमानाला. ताज्या फळांमध्ये 70 ते 90%. अति आंबट पदार्थात खालीलपैकी कोणत्या सूक्ष्मजीवाची वाढ होत नाही? बुरशी. फळे शीतगृहात साठवणे हे फळे टिकविण्याच्या कोणत्या पद्धतीत मोडते? भौतिक पद्धती. फळे यंत्राच्या सहाय्याने सुकविण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? डिहायड्रेशन. फळांचे रस कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने टिकविण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? कार्बोनेशन. फळ प्रक्रिया पदार्थांमध्ये रासायनिक परिरक्षकाचे प्रमाण किती टक्के असावे? 0.01 ते 0.1%. फळांवर कोणती क्रिया करून अल्कोहोल निर्मिती करता येते? किण्वन क्रिया. सूक्ष्मजीवांमुळे अन्नाचा नाश होतो हे कोणी शोधून काढले? पाश्चर. अन्न हवाबंद डब्यात टिकवून ठेवण्याची पद्धत कोणी शोधून काढली? निकोलस अपार्ट. उष्णतेमुळे सूक्ष्मजीवांचा नाश करण्याच्या क्रियेस काय म्हणतात? पाश्चरायझेशन. लाय पिलिंगमध्ये कोणत्या पद्धतीने फळांची साल काढतात? तीव्र अल्कली. द्राक्ष मण्याची साल खालीलपैकी कोणत्या पद्धतीने काढतात? थंड बुडवणी पद्धतीने. साल काढण्याच्या एका पद्धतीमध्ये वापरण्याच्या कॉस्टिक सोड्याचे प्रमाण किती टक्के असावे लागते? 2%. ब्लांचिंगसाठी फळे गरम पाण्यात किती मिनिटे बुडवितात? 2 ते 5 मिनिटे. हवा डब्याच्या बाहेर काढण्याच्या क्रियेमुळे कोणते जीवनसत्व अबाधित राहते? क जीवनसत्व. फळांच्या साखर मिश्रित आटवलेल्या रसाला काय म्हणतात? जेली. जॅम तयार करण्यासाठी 2 किलोग्रॅम फळांसाठी किती किलोग्रॅम साखर वापरावी लागते? 2.50 किलोग्रॅम. जॅममधील TSS किती टक्के असावा लागतो?
68.5%. फळांचा जॅम किती अंश सेल्सिअस तापमानाला तयार होतो? 106 अंश सेल्सिअस तापमानाला. खालीलपैकी कोणत्या फळामध्ये पेक्टिन आणि आम्लाचे प्रमाण भरपूर असते? संत्री. पेक्टिनच्या प्रमाणाची परीक्षा करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? जेल मीटर. मार्मालेडमध्ये कोणत्या फळाच्या सालीचे तुकडे वापरतात? संत्री. मुरंबे तयार करताना 45 किलो फळांसाठी किती किलो साखर वापरतात? 55. मुरंबे तयार करताना साखरेच्या पाकाचे स्फटिकीभवन होऊ नये म्हणून त्यात कोणते आम्ल टाकतात? सायट्रिक आम्ल. आवळ्याच्या मुरंबा तयार करण्यापूर्वी फळे मिठाच्या किती टक्के द्रावणात बुडवून ठेवतात? 15%. बोरांचा खजूर तयार करताना 1 किलो बोर फळांना किती ग्रॅम गंधक घेतात? 3 ग्रॅम. खालीलपैकी कोणते फळ मुरंबा तयार करण्यासाठी योग्य नाही? डाळिंब. फळांचा रस कशाच्या सहाय्याने आंबवून त्यापासून पेय तयार करता येते? ईस्ट. फळांच्या गरयुक्त रसामध्ये गोडी आणण्यासाठी साखर टाकून केलेल्या पदार्थास काय म्हणतात? सरबत. फळांच्या रसामधील हवा आणि इतर वायू काढून टाकण्याच्या क्रियेला काय म्हणतात? डिएअरेशन. सफरचंदापासून रस काढताना ए ग्रेडच्या पॅक्टिनॉलचे प्रमाण किती टक्के वापरावे? 0.1%. कोणत्या रसायनापासून सल्फर डायऑक्साईड वायू मुक्त होतो? पोटॅशियम मेटाबायसल्फाइड. कोणत्या रसायनांपासून बेन्झाइक आम्ल मुक्त होऊन बुरशी आणि यीस्ट विरुद्ध कार्य करते? सोडियम बेन्झोएट. फळांचा रस टिकविण्यासाठी त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड मिसळतात. या क्रियेला काय म्हणतात? कार्बोनेशन. सफरचंदाचा रस गोठवून टिकविण्यासाठी किती अंश सेल्सिअस तापमानाला साठवितात? -10 ते -12. 20 किलो द्राक्षापासून किती किलो मनुके मिळतात? 4 किलो. मनुके तयार करण्यासाठी द्राक्षगळातील साखरेचे प्रमाण किमान किती टक्के असावे? 22%. सल्फरिंग करताना 1 किलो द्राक्षगळासाठी किती ग्रॅम गंधक घ्यावे? 3 ग्रॅम. दालचिनीमध्ये कोणते रासायनिक तत्व असते? सिनॅमिक अल्डिहाइड. चॅव्हिसिन हे रासायनिक तत्व कोणत्या पदार्थात आढळते? मिरी. लवंगामध्ये कोणते रासायनिक तत्व आढळते? युजेनॉल. शिरक्यामध्ये किती टक्के ॲसिटिक आम्लाचा समावेश असतो? 4 ते 6%. कोल्ड डीप मेथड कोणते प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात? मनुका. किण्वन केलेल्या सफरचंदाच्या रसाला काय म्हणतात? सायडर. शिरक्यामध्ये कोणते आम्ल असते? ॲसिटिक आम्ल. शिरका तयार करण्यासाठी ॲसिटिक ॲसिड वर्गातील कोणत्या जीवाणूंचा वापर करावा? ॲसिटोबॅक्टर. शिरका तयार करण्यासाठी फळाच्या रसांमध्ये साखरेचे प्रमाण किती टक्के असावे? 10 ते 15%. लिंबूवर्गीय फळांच्या सालीपासून कोणते आम्ल तयार करतात? सायट्रिक आम्ल. खालीलपैकी कोणते रंगद्रव्य नैसर्गिक आहे? केशर. कृत्रिम रासायनिक सुगंधी द्रव्ये विविध प्रमाणात एकत्र करून नैसर्गिक सुगंधाची बरोबरी करण्याच्या मिश्रणांना काय म्हणतात? इसेन्स. मद्य निर्मितीसाठी फळाच्या रसातील साखर किमान किती टक्के असणे आवश्यक असते? 23%. वाईन तयार करण्यासाठी फळांच्या रसातील आम्ल किती टक्के असणे गरजेचे आहे? 0.7%. टेबल वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के असते? 9 ते 12%. गोड वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण किती टक्के असते? 11 ते 18%.